तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अवकाळीचा जोर दिसून येतोय। अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला। अचानक आलेल्या अवकाळी पावसानं उष्णता कमी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या आंबा, डाळिंब आणि इतर फळबागांचं आणि इतरही पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे। तर ही काही दृश्य आपण पाहतोय। धाराशिव, वाशिम, पालघर, रत्नागिरी, अमरावती, परभणी, बीड, सिंधुदुर्ग, पंढरपूर आणि सांगलीमध्ये हा मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। अनेक ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झालेली होती। केळी पिकांचं धाराशिवमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। तर वाशिममध्ये अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। पालघरमध्ये शेती पिकांचं अर्थातच मिरची पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर परभणी, बीड, सिंधुदुर्ग, पंढरपूर आणि सांगलीमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।